नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर ही सुंदर अशी नथ आज आपण बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी इथे 18 गेजची वायर घेतलेली आहे आपण आणि तिला आपण लूप बनवून घेणार आहे. जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आपण प्रेसची नथ बनवतो तर त्यावेळेस अशा पद्धतीने लूप आपल्याला बनवून घ्यावा लागतो. त्यानंतर मी इथे 6 mm ग्रीन क्रिस्टल बीड घेतलेला आहे. तो आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे 18 गेजच्या वायरमध्ये. त्यानंतर 0.3 गेजची जी वायर आहे ती आपण कट करून घेणार आहे, जेवढी आपल्याला रिक्वायर्ड असेल तेवढी. त्यानंतर आपण ती वायर जी आपली 18 गेजची वायर आहे त्याला आपण रॅप करून घेणार आहे, जेणेकरून आपले जे काही क्रिस्टल्स आहेत तर ते क्रिस्टल्स किंवा आपल्याला जे काही पुढे अटॅचमेंट करायची आहे ती त्याला व्यवस्थित आपल्याला करता येईल यासाठी आपण इथे 4 ते 5 पिळी देऊन व्यवस्थित तिथं टाईटली रॅप करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने जी उरलेली वायर आहे तर ती वायर आपण कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे जे ओव्हल शेपमध्ये जे काही मोती आहेत तर ते मोती आपण इथे यूज करणार आहे, जेणेकरून वेगवेगळ्या डिझाईन्स त्याच्यामध्ये जसे की गोल मोती असतात तशा पद्धतीने ओव्हल शेपमध्ये सुद्धा मोती अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर ते सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. आणि त्याला एक जी शाईन आहे तर ती खूप सुंदर आहे, त्यामुळे आपण इथे ते वापरलेले आहेत. आणि त्यानंतर आपण इथे 0.5 mm जो काही गोल्डन बीड आहे तर तो यूज करणार आहे. आणि त्यानंतर आपण जसं की आधीसुद्धा आपण ज्या नथ अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये जी काही प्रोसिजर आहे आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे, पेटल तयार करायचे आहेत त्याचे, तर त्या आपण आधी अपलोड केलेले आहेत त्या पद्धतीनेच हे आपण तयार करून घेणार आहे. त्यानंतर जसं की 2-2 याच्यामधून आपल्याला जी काही वायर आहे तर ती प्रत्येक मोत्याला आपल्याला पहिल्यांदा 2मधून करून घ्यायची, त्यानंतर नेक्स्ट जो काही मोती असेल त्यानंतर त्याला, आणि त्यानंतर आपले जे काही मोती आहेत त्याला, आणि जो काही मोती आपला 18 गेजवरती येतो आहे तर त्या जी वायर आहे तर त्या वायरला सुद्धा आपण तो पीळ देऊन घेणार, जेणेकरून काय होईल की आपला जो काही फूल आहे तर ते तिथे व्यवस्थित पक्क बसेल यासाठी. तर ते प्रत्येक वेळेस आपण त्या वायरमधून सुद्धा हे 18 गेजच्या वायरमधून सुद्धा आपल्याला हे पीळ देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आणि प्रत्येक फुलमधून आपण हे पासआउट करून जिथून स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत आपल्याला परत एकदा आणायचे. तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे काही फ्लॉवर आहे तर ते ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. तर त्याच्यावरती आपल्याला गोल्डन बीड यूज करायचं, जे की 1 mm गोल्डन बीड मी इथे डिझाईनचे यूज केलेले आहेत, तर त्याला एक सुंदरसा लुक येतो. त्यासाठी आपण त्याच्यावरती हे जे काही फ्लॉवर्स आहे तर ते तयार करून घेणार आहे. तर ते आपण ओवून घ्यायचे. इथे 5 ते 6 बीड्स लागतात. तुमचे जे काही बीड्स आहेत त्याच्या साईजनुसार हे तुम्हाला लागतील. तर जेव्हा सर्कल तुम्ही तयार करून घेता तर त्यावेळेस त्याच्यातून जे काही सर्कल आहे त्यातून ही वायर पास करून घ्यायची आपली, आणि ते व्यवस्थित तिथं टाईटली रॅप करून घ्यायची याच्यासाठी. तर आता इथं परत एकदा आपल्याला सेम प्रोसिजर करून घ्यायची. आपला जो काही आपण मधला जो काही सर्कल तयार केलेला आहे तर त्या सर्कलसाठी आपल्याला इथून प्रत्येक मण्यामधून आपल्याला ही वायर क्रॉस करून घ्यायची आहे खाली, आणि त्यानंतर आपल्याला हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत इथे सर्कल कंप्लीट होतं आहे तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल, आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर त्यासाठी आठवणीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता जो आपली जी पुढची प्रोसिजर आहे तर ती जी वरती केलेली आहे सेम तीच खाली करायची आहे. तर आता परत एकदा आपण 6 mm जो काही रेड क्रिस्टल आहे, आधी आपण ग्रीन केला होता तर आता आपण रेड करतो आहे, म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे तर ते खूप सुंदर दिसतं. याच्यासाठी आपण थोडेसे वेगवेगळे कलर्स ॲड करणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर्स ॲड करू शकता. तर आता सेम प्रोसिजर आपण परत एकदा करून घ्यायची. जसं वरती फ्लॉवर बनवलं होतं तशाच पद्धतीने आपल्याला खालीसुद्धा फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. फ्लॉवर बनवताना अजिबातही कुठेही गॅप दिसला नाही पाहिजे, जेणेकरून काय होईल की त्याचा जो काही लूक आहे तर तो लूक चेंज नाही होणार. तर अशाच पद्धतीने सेम आपल्याला परत एकदा एक मोती आणि एक गोल्डन जो काही मणी आहे तर तो आपण ॲड करून घेणार आहे. तर इथे व्यवस्थित ते ॲड करून आपलं फ्लॉवर तयार करून घ्यायचं आहे. आपला दुसरासुद्धा चॅनल आहे आस्वाद मनांचा, जिथे आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या जातात, तर त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. आणि आपल्याकडे जे काही तुम्हाला नथसाठी लागणारं मटेरियल आहे किंवा नथ जर का ऑर्डर करायची असेल तर तीसुद्धा आपण ऑर्डर करू शकता. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सुद्धा आपल्याकडे नथ अवेलेबल आहेत, आणि तेही एकदम होलसेल रेटमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं दुसरं जे काही फ्लॉवर आहे तर ते रेडी झालेलं आहे. तर आता इथे आपण बीड कॅप यूज करणार आहे. तुम्ही बघितले असतील बीड कॅप, तुम्हाला दाखवलात बघा, तर तशा पद्धतीने बीड कॅप. त्यानंतर आपण आधी ग्रीन, नंतर रेड, आणि परत एकदा आपण ग्रीन जो काही 6 mm बीड आहे तर तो क्रिस्टल बीड आपण इथे ॲड करणार आहे. तर इथे व्यवस्थित त्याला टाईटली रॅप करून घ्यायचं आहे. आपली जी काही वायर आहे त्यानंतर त्याला 2 ते 3 वायरचे
पीळ देऊन घ्यायचं, जेणेकरून हे व्यवस्थित हा मणी हलला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण व्यवस्थित ते इथे ॲड करून घेणार आहे. तर इथे रॅपिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे, टाईटली रॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जो काही शेप आहे नथचा तर तो शेप इथे क्रिएट करून घ्यायचा. आपण आधी वायर कट करणार नाही आहे, कारण आपल्याला अजूनसुद्धा तिथे जे काही लोरियल्स आहेत तर ते लोरियल्स ॲड करायचे राहिलेले आहेत. तर आता जी काही आपण लूप आहे तर तो लूप इथे तयार करण्यासाठी आपण इथे 1 ते 1.5 सेंटीमीटर एवढी आपण इथे वायर सोडून देणार आहे. त्यानंतर आपला जो काही लूप आहे तर तो लूप इथे व्यवस्थित क्रिएट करून घ्यायचा आहे. तो लूप आपला जो काही पहिला लूप आहे त्याच्यावरती बरोबर आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला प्रेशर पॉईंट क्रिएट करून घ्यायचा, म्हणजेच बॅकबेंड द्यायचा, जेणेकरून काय होईल की आपला प्रेशर क्रिएट होईल. आता इथे बघू शकता तुम्ही की आपला जो काही आधीचा लूप आहे तर तो सुद्धा लूप इथे व्यवस्थित सरळ करून घेते आहे मी, जेणेकरून काय होईल की प्रेशर पॉईंट क्रिएट होईल. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण सेट करून घ्यायचं आहे. आता आपली जी काही नथ आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, बट त्याला आपले लोरियल्स अजूनही अटॅच करायचे राहिलेले आहेत. तर आता आपण ते अटॅच करून घेणार आहे, जेणेकरून लोरियल्स कुठे येतात याचा एक आपल्याला अंदाज येतो. याच्यासाठी आधी आपण लूप तयार करून घेतला. तर आता इथे लोरियल्स ॲड करायचे, जे की मी पर्लचेच लोरियल्स रेडीमेड जे मिळतात ते ॲड केलेले आहेत. जर का तुम्हाला पर्ल लोरियल्स कसे बनवायचे याचा जर शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला कोणत्या डिझाईन्स हव्या असतील त्याच्यासाठी तुम्ही इथे कमेंट करू शकता. तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता की आपले जे काही लोरियल्स आहेत तर त्यालासुद्धा आपण इथून व्यवस्थित पीळ देऊन घेतो, जेणेकरून काय होईल की ते लोरियल्ससुद्धा हलले नाही पाहिजे किंवा निघले नाही पाहिजे याच्यासाठी. तर जी काही वायर आहे ती व्यवस्थित इथे टाईटली रॅप करून घ्यायची आपल्याला. इथे रॅप करताना जो काही लोरियलचा जो काही हुक आहे त्याच्यामधून सुद्धा आपण इथं क्रॉस करून घेऊ शकता जी काही वायर आहे ती, जेणेकरून काय होईल की ते व्यवस्थित निघणार नाहीत याच्यासाठी. तर जी काही उरलेली वायर आहे ती कट करून घ्यायची. पाहू शकता तुम्ही आपली जी नथ आहे ती तयार झालेली आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.